नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये. तर आहे आपला ब्लॉग नंबर 3. कसोलवरून निघालो तर चालू जाऊन पंजाबला. गाडी थांबली इथं. ब्लॉग नंबर 3 आहेत. आता निघालो कसोलवरून अर्ध्या वाटेवर. काय चालू आहे की बंद काय नाही, पण थांबलो तिथं. निघतोय शिवमला थांबलेली पोरं निघतो इथून. मी भेटतो डायरेक्ट पंजाबमध्ये, कारण इथे दाखवण्यासारखं आता काय नाही. तर बघू गाडीत काय झाला पण वगैरे तर मग दाखवू, तर मग डायरेक्ट पंजाब. चला पाहिजे. हां, एक सांगायचं राहिलं, जर पहिल्या ब्लॉगमध्ये आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये काही चुकीचे शब्द आले असतील, चुकून एडिटिंगमध्ये जर राहिले असतील 1 का 2 शब्द, तर माफी असावी, सॉरी त्याच्यासाठी. जे पहिल्या ब्लॉगमध्ये आहे तर ते जरा हेडफोन लावून ऐका, आणि दुसरा ब्लॉग पण हेडफोन लावून ऐका, कारण 2-3 चुकीचे शब्द निघू शकतात. कारण आताची स्टार्टिंग आहे आपली, आपण केवढं प्रोफेशनल नाही की लगेच चालू केलं आणि डायरेक्ट प्रोफेशनल ब्लॉग बनवायला लागलो. तर समजून घ्या थोडं, 1-2 चुकीचे शब्द असू शकतात. तर एवढंच सांगत होतं की ब्लॉग बघत असाल तर हेडफोन लावून ऐका. काही तुम्हाला जर चुकीचं वाटलं असेल तर माफी असावी, सॉरी त्याच्यासाठी. तर बस एवढंच सांगत होतं. चला बाय बाय, आणि समजून घ्या थोडं. वाव नाही बघा, हे बघा मला संपली वाटतं मग आपल्या भावांना. एवढीच होती. बाय बाय. गुड मॉर्निंग. आपण पोचलो अमृतसरला, सकाळ झाली. तर निघतोय आपण गोल्डन टेम्पल आणि वाघा बॉर्डरची इकडे. काल रात्री पोचलो, त्याच्यामुळे काही शूट नाही गेलं. चांगली पोरं आली खाली. तर निघतोय आता. सगळ्यांनी फॉर्मल ड्रेसिंग मारले. नाश्ता बघू काय नाश्ता करून तुम्हाला भेटतो. चला बाय. पण बघा ड्रेसिंग सगळ्यांची ड्रेसिंग. चाय घेतो आणि चाललो गोल्डन टेम्पलला. आणि इथं जाम नुसतं ऑन आमने लगाया आहे. ते चाललंय मी आणि यश, मॅनेजर आणि बंटी. चला आता मी गोल्डन टेम्पल जिंकलो. भारी मूर्ती. मला गोल्डन टेम्पल दिसायला लागला. थोडंसं राहिलं तर हे चालले शॉपमध्ये, काय घ्यायला चाललेत काय माहिती. अरे भावा ना, जेवढा तर गेलो नव्हतं तेवढा परत आलो. इथंच आहे. कुठेच आहे इथं. जेवढा गेलेलो तेवढा परत आलो, पगडी बांधासाठी खास. काय इथंच आहे, काय इथंच आहे. चला दाखवतो तुम्हाला आता पगडी बांधल्यावर. पगडी बांधण्याच्या नंतर चाललो. फोन नसून पण पहिली स्टोरी पडते हो त्याची. पगडी बांधून आलो शॉपमध्ये. भेटला बॅग देशी शॉप. चला बाय बाय. दोघांची झाली बांधून. सुरेश भाऊची एक नंबर वाटते पगडी. मॅनेजर आधीच तू पण ब्लॅक बांधते ना? नो ब्लॅक. एक नंबर वाटते भाऊ. तू लावशील ना भाऊ? आधीच कसं नाही आतमध्ये टाकणार आहे. बोला कोण गोगल काय आता. ही बाकीची कधी बांधते. अरे काकाची बारी आता. अरे इंजन मोबाईलच नाही रे, कसं वाटत असेल ना.
काय नाही मीच वाटतं रे. डॉला बघ कसला झाल्याचा एक कडक. भाई साईड हो थोडा. ओकेच. हा थांब आम्हाला पण बांधायची. सगळ्यांचं काढू थांब. झालं सगळ्यांच्या बांधून पगडी. सगळ्यांचं हे बघा. पंजाबी इकडे रे आतिश. सगळ्यांचं बघा. हाय माझा हे फोटो काढून दाखव कसं वाटतं. फोटो काढायची गरजच नाही. बघितलं. चला भेटतो तुम्हाला आता टेम्पल मध्ये. बाय बाय. फोटो काढायचा विषय इथं काढून तिथं द्यायची. इथं काढू चला. आम्हा फोटो काढतो. हो ना आलं गोल्डन टेम्पलला. एवढी मोठी लाईट. गोल्डन टेम्पल. तर दर्शन झालंय. तर आपण चाललोय गोल फिरून एक्झिटसाठी डायरेक्ट. दर्शन तर झालंय. ते बॅक कॅमेऱ्याने शूट नाही करू शकत कारण स्नान करते सगळी शुद्ध भाषेत. तर त्याच्यामुळं थोडा पुढे गेलो ते दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. सध्या सेल्फी कॅमेरा चालू त्याच्यामुळे बोलतोय. तर आता चालू प्रदक्षिणा घालून एक्झिटसाठी. हे बघा गोल्डन टेम्पल तशी भेटला. बॅक कॅमेरा ऑन करायला आणि आपली गँग सगळी. तर थांबा ग्रुप फोटो काढतो आणि भेटतो तुम्हाला. तोपर्यंत गोल्डन टेम्पल बघायला मी. झाला टेम्पल फिरून फोटोज काढले. सगळ्यांचं काढलं. सगळ्यांचं मलाच काढायला सांगलं. माझं काढलं 2-3 चांगलं आलं. आलं बाहेर फोटो काढलं. गाडी बसून बहुतेक वाघा बॉर्डर बोलते 3-4 वाजता चालवणार. आता किती वाजता जाते. आपल्या शिवाय 11:30. एवढा टाईम कुठं घालवला. अजून कोणता स्पॉट असला तिथं जा. नाहीतर मग नाही टाईमपास आपला. हो ना मार्केटला होत आपण. बघा अमृतसर आहे रे फिरण्यासारखा. चिकार जागा प्लेस आहेत. इकडं चाललं. ही कोणती साईड आहे वाटते. वाघा बॉर्डर तिकडे मग लांब आहे का. 30 किलोमीटर. हां मग आपण दुसरीकडे होतो. ही दुसरी जागा आहे वाटतं. मस्त गार्डन आहे तरी. आपली चालली. काय नाही दिसत त्याला. आहेत काय नाही तिथंच काय दिसतंय. तुला नाही दिसत काय. 2 नंबर आहे. गार्डन फिरायला आलो आता. त्याला शो बघितलं त्यात तर काही समजलं नाही. कॅमेऱ्यात पण काही दिसत नव्हता. तर तिथनं निघून आलो आता इकडं गार्डन मध्ये चालायला. कसला मोठा गार्डन आहे भाई. तर आलो गार्डन फिरून परत मार्केटला. तर मार्केटवरून जाणार गाडीतून जाणार आपण वाघा बॉर्डरच्या इकडे. तर भेटलो तुम्हाला वाघा बॉर्डरच्या इकडे जाताना.
आणि वाघा बॉर्डरच्या इथं पोचल्यावर दोघांपैकी एक ठिकाणी भेटेल. तर चल कंटिन्यू करा, जाऊ नका कुठेच. तर पोचलोय वाघा बॉर्डरला आपण. आणि आपला तिरंगा वगैरे तर घेतलाय काढून. तर असा जोश आला ना जरा, तर चालू आता अंडरग्राऊंड. कुठं रोड आहे बघू. आपली पूर्व अजून चिकार टाईम आहे. वाघा बॉर्डर जे परेड चालू व्हायला तशी 2:45 झाले, अजून टाईम. तर आलोय आपण तर जरा शॉपिंग करू. थांबा, हे बघा शॉपिंगमध्ये बघू काय कोण काय घेते. रेट फिक्स होते सर, कितना है 200 इंडियाचा पेन घाला तुम्ही. तर बघू कोण काय घेते, दाखवतो तुम्हाला. मग कंटिन्यू करा, जाऊ नका कुठं. नेता हर कोई घेता. तर एकानेच खरेदी केली फक्त, आमचे कोच. तर त्याने एकट्यानेच खरेदी केली. बस एक शॉल घेतले फक्त, तेवढंच. बाकी काय नाही कोणी घेतलं. तर हे बघा इकडे पण स्टॉल आहेत. ह्यांचा पण धंदा करू आपण. बघू त्यांच्याकडे पण जाऊन काय काय त्यांच्याकडे. तुम्ही काढले का नाही पैसे दिले आम्ही मग वेड्यांनो, मग खरंच मग 200 रुपये दिलं. खोटा बोलतो का आम्ही? जाऊ द्या, जा आम्ही आहोत तो सर इकडं शॉपिंग करतो. बघा इथं आपला झेंडा लागतो इंडियाचा. किती वरती आहे बाई. स्वर्ण जयंती द्वार इंडिया. पण आता इकडे सगळं बघण्यासारखं आहे बाई, सगळं बघण्यासारखं आहे. एरोप्लेन असं काहीच नाही जे बघण्यासारखं नाही. ते A to Z बघण्यासारखं आहे. पब्लिक बघा किती पब्लिक. आपली माणसं आहेत, लोक टाइमपास करत असते. अर्धे गेले पुढं, मी पण जातो त्यांच्यासोबतच. चला आल्याच जमा. आपली माणसं कुठे गेली बघायला लागते. हे बघा आपली माणसं कुठे गेली. चल खालीच चल जागा जाईल. नुसती धावपल आहे बाई, नुसती धावपल. थांबा बाई, या साईडला बस, मला बस. मी इथं बसतो थांब. अरे इकडं बस ना. हे आपल्याला एकदम फ्रंटवाली शेड भेटली बघा, एकदम समोर. पाकिस्तान ही भेटते आपल्याला एकदम जवळची शेड. काम 25 ना ब्रो. तर दाखवतो तुम्हाला परेडच्या टायमाला. अजून टाईम आहे, तर जेव्हा परेड चालू होईल तेव्हा दाखवतो तुम्हाला. बघा ना, पोरगा ना माझ्या साईडला पक्का जागाच नव्हता तिथे बाई. बोललो सरळ थोडासा नाही, माझी जागा आहे. अरे बोला बाई थोडीशी जागा दे. नाही, तुझी मम्मी बोलली तेव्हा तर नाही जागा दिली. असला कुठं हाऊसिंग पोर आहे बाई. गण बघा, गण ओरिजिनल वाली गाणी बघा. गाणं लावलाय, कॉपीराइट येईल पण चालतंय. कॉपीराइट खाऊ शकतो मी. चालू आहे थोड्या टायमात.
कॉपीराइट येईल ते गाणी म्यूट करावं लागते ना. मग परत तुम्ही परेड बघा. पब्लिक बघा पब्लिक. हा बरोबर. दर्शक आते हैं. अब आप सभी दर्शकों के समक्ष बीएसएफ स्पोर्ट्स टीम का शानदार प्रस्तुति शुरू होने जा रहा है. आप सभी दर्शकों से निवेदन है कि परेड चालू झाली. और जब तक क्रिकेट से हमारे परेड समाप्त हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें. परेड समाप्ति के पश्चात अपने स्थान पर छोड़े वो स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्विचवे का प्रयोग करें. एक बार दर्शक आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है. ज्येष्ठ मी उन्हात बसलेलो काय माझ्या तर आली आली ऊन असू दे तरी मजा आली. तर आता झाले परेड वगैरे बघून. तुम्हाला कशी वाटली परेड तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये. आता निघतोय आलोय खाली आपला तिरंगा तर निघतोय खाली आलो. तर आता तोच परत सफर वाघा बॉर्डरपासून आपल्या रूमपर्यंत आता डायरेक्ट आपल्या रूमवरती याचा फोटो काढायचे
ची व्हिडिओ काढायची. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे बाई. तर जिथून गेलेलो परत तिथंच. हे बघा, तिथून गेलेलो तिथंच परत. आपल्याला तर होलसेल मार्केट वाला ना अशी. होलसेल मार्केट. ही एक गाडी, या गाडीला फॉलो करा. होलसेल मार्केट वाला बोल. आल्यावर ते पावभाजी अरे ले उसिक 100 रुपये. बॅग आणा बॅग. आणि हे बघ हे आलं ते 250 रुपये. हे पण 250 सगळं 250. गुटे पण 150, 120. होलसेल मार्केट आहे. आपली माणसं कुठे गेली? पुढे येते बघ, पुढे चालली गाडी. तर काल गेलो वाघा बॉर्डर फिरून आपण आणि गेलो आणि डायरेक्ट उताना. आणि आज सकाळी उठून आलो मार्केटला, कारण आजचा दिवस कुठं फिरायचा नाही. आज फक्त शॉपिंग. लास्ट डे, संध्याकाळी निघणार होत आपण इथं. आता बघू काय काय शॉपिंग करतात. मला पण करायची. हे घेता येत लहान मुलांसाठी, मला पण घ्यायचे. बघू, टाईम हायची कर आपल्याला. 5 वाजता निघायचे, आताचे 12 वाजले. टाईमची कर आहे. तर करतो शॉपिंग, दाखवतो तुम्हाला पण काय काय घेतलं काय काय नाही घेतलं. तर कंटिन्यू करा. हे पण चाललीत बसता बांधाला. तुला शाल घ्यायचे? तर पहिले शाली बघ, तो तेच बोलतो. अरे पहिले शाली बघ ना. काय त्याला काय धावायला? शाल दाखव, ड्रेस दाखव, जर्किंग दाखव. काय नाही ही रेट चांगली आहे रे. ही रेट चांगली आहे. 3 आहे. 600 में 3 पीस आएगा, 270 में 3 आएगा, 200 में 3 आएगा. तुला योग्याला आणि दाजीला बर 3 पीस आहे. तू पण असं हा? कोल्हापुरी पॅटर्न आहे. बैठक आणि भाड्या सोडून तुमचं पण स्वागत. हा तसं करा. वाटलं तर आतिशकडे आमच्या 1000 रुपयाच्या 2 आहेत. 1000ला 2 आहेत बघ. मोठे येतो काय आणि कालचा चिकन आहे ना दुपारच्याला. वरचा कलर घे. हा, तो चांगला आहे. तो एक घे. डायरेक्ट पेल निस्ता बघून दा घेऊन घेऊन जा. घेतली त्याने खाल्ले फेकून तो साईडला. तो इथं. तो साईडला 2 अजून एक घेचल काय पिंटू ही घे. चांगली ती. अरे 1 नंबर कलर झाला. 3 अजून कोणाला घ्यायचे शाल? घेतले 3. 3 घेतले. तो वरचा नको कलर घेऊ. एकच कलर डबल कर पाहिजे. त्यापेक्षा तो पिंकच बरा आहे आपल्याला त्यापेक्षा. दादा स्वेटर अजून कोण आहे तिसरा? शाल शाल कोण आहे? नाही चलो पाजी ये बाजू करू. तर झालं स्वेटर घेऊन अर्धी घेता येईल. आम्ही आता खाली बारक्या पोरांसाठी बघायला काय केलं ना का दुकान? किलो ना गाड्या मोठी एक डंपर एक जेसीबी घे बा. तुला काही नाही याला घ्या ना, घे काहीतरी.
मला सांगितलंच नाही ते. तू काय करतो माहितीये काय? ए, गाडी नेलीस ना म्हणजे आतमध्ये काय येते बघतो. पाहिलं वा. ₹300 ₹450 ₹450 काय नको कॉलेज घे नाही घेतली. झाली शॉपिंग. हिने का नाही घेतला, भाऊनी घेतलाय आणि आता त्याने घेतला. मी घेतलाय. होलसेल मार्केटिंग स्वस्त. होलसेल भरून घाम घालतात. 100 रुपये. काय बोलतोय? 100ला असेल ना तर ती बॅग घेतो आणि आपली आहे ती फेकून देतो तिथे. आणि कपडे ह्याच्यात टाकतात काय? सुरेश नाही रे. कुठे गेला आलो आपण तो? मार्केट कुठे आहे? हा काय गुरव वगैरे काय? बाजार तरी बरा आहे आपला. चला. कुठले पाहिजे स्पार्क्स. इतना घ्या काय पाहिजे तो? होय मी घाबरलो. मस्त मस्त आहे बघा. नाईकी चला. जसं आलो तसंच बाहेर. बघा 200 रुपये बाई. इकडे शूज लागले 500 कोणता पण घ्या. आता आत नाही जाऊ मग. इथं स्पार्क. अनाने कोणती घेतली? माझं 50 जास्त घेतलं आम्ही 300 ला. चप्पल चॉईस करता तिथं. नंबर नाही. त्यांना विचार ते आहे तर द्याला चल दोघांचं 700 500 चला. झाला चप्पल घेऊन. आता कशाला चप्पलच घाल. चला झाली घेऊन. आता दुसरीकडे. आता दुसरी शॉपिंग. आपल्या अर्धे आहे तिथं. आपण चाललो असते असते पुढं बुटांच्या मार्केटला. कुठली घेऊ आहे चपला. मारू काय? नको 300 मार. ज्यूस पिला तो. मोसंबी का आगे ज्यूस मोसंबीचा कोणाला पाहिजे? ज्यूस पिला दो. मोसंबी का? अरे एक नंबर भेटणे का आपल्याला तिकडून जायचे ना गोल्डन टेम्पल तिकडं. नो काय पडून याचा झाले आपली रिक्षा. त्याच्यात जायचं परत रूमवरून जायचं परत गोल्डन टेम्पल. थांबा. असं नका करू. बॅडमिंटन घेते आपल्याला. पप्पेला फोन.
ए भाऊ हे दाखव कसलं भारी दाखव भाऊ जा दाखव जा भाऊ नको दाखवू जास्त 550 रुपये हा तो पेरला पाठी तो नको ड्रेस आलो जाताना आता गोल्डन रियाज कुठे गेला उधर है इधर है क्या इकडे चला गोल्डन टेम्पलला आता गोल्डन टेम्पलच्या मार्केट शॉपिंग करायला कंटिन्यू करा जाऊ नका कुठं ड्रेस 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 ब्लॅक कलरचा घे ड्रेस घेऊन आलोत आता इकडं झाले खरेदी करून परत आपण बघतोय गाडी आपल्या रूमवरती जायला कारण टाईम झालाय 2:30 वाजलेत आणि आपल्याला चेकआउट करून निघायची 4 वाजता डायरेक्ट रेल्वे स्टेशनसाठी कोणती गाडी अरे त्याने ह्या आणली ती गाडी आहे वाटतं. आता गाडीमध्ये बसून निघू रूमवर जायला रूमवरून निघू 4 वाजेपर्यंत निघायचं असं बोलतंय तर निघू 4 वाजता चेकआउट करून रेल्वे स्टेशनसाठी तुम्ही कंटिन्यू करा जाऊ नका बघा ही आली आपल्यासाठी गाडी तर चला भेटतो तुम्हाला रूमवरती बाय बाय सेक्टर 32 अभी सेक्टर 32 बन गया अभी सेक्टर 32 मामा रिक्षा भाड्या तुमच्या मध्ये टमटम घ्या मामा पण आम्हाला एंटिकच भेटणार हे बघा टायर अरे इकडून नाही दिसत इकडून दाखवतो आहे का ना ताई ना दे काय शर्दी का ते बेकार का मोबाईल पेपर ओढून येतो म्हणताय मामा रिक्षावाला सगळीच म्हणताय आताची सवारी घरात पकड म्हणते मोबाईल नाही ते खेचून नेते थांबा भाई मोबाईल ठेवू दे बाकी सगळं काय असेल ते नंतर बघू मोबाईल नाही झालं पाहिजे नाही तर लावण्या रे लावण्या पोचलो आपण आपल्या रोडला आहे थोडंसं म्यूट करायला पोचलो आपण आपल्या रोडला पोचलो आपण आपल्या रोडला इथनं थोडासा पुढे गेलो तर आपलं हॉटेल आहे मी थार बघा इज्जत द्या थोडीशी तारचं नाव नाही अगं इज्जत द्या तारला इज्जत आहे काय वाटते रे एकदम सेक्सी लुक आहे तारचा काय लुक आहे भैया बघा मी स्टेपनीला आलंय आपण आता खाऊ गल्लीमध्ये आता इथं जाऊ नाश्ता करून आपल्या रूमवरती आणि रूमवरून जाऊ आपण डायरेक्ट स्टेशनवर चेकआउट करून डायरेक्ट ट्रेनसाठी 7 वाजता ट्रेन आहे बहुतेक आपली बघू आपण कधी परत वाजता गेलो चला हाय खाऊ गल्लीत खाऊ आणि निघू तो करतो मग कंटिन्यू करा तर पोचलो आपण रेल्वे स्टेशनला ट्रेन आली बहुतेक आपली निघतोय बघा बॅग घेऊन ट्रेन आली बहुतेक हीच ट्रेन आहे आपली तर निघतो आता हा ब्लॉग पण आता इथेच एंड करावा लागेल तर अशा करतो हा पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल
आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तिन्ही ब्लॉग कसे वाटले. तर आता चाललो आहे आम्ही. तर इथून जाणार आता आमची डायरेक्ट CSMTसाठी ट्रेन. हे बघा. तर आता चला निघतो. बाय बाय, काळजी घ्या, येतो.